Cancer Healer Center, a new beginning. महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट. निवडणुकीआधी सरकारनं केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर. माझी खुर्ची खेचून घेतली. चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मुनगंटीवारांचं जाहीर विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्ब न उडवण्याची ईमेलवरून धमकी. बुलढाण्यातनं दोघांना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर. गोंदियासह नागपूरच्या कन्हानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा. ठाकरेंचे माजी जिल्हा प्रमुख कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. दिल्लीमध्ये आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. मनोज जरांगे पाटील बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर, तर सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांची भेट घेणार. 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे आता चर्चा करणार. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा. ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. धसांचा इशारा. तर बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात सुद्धा मुंडेंनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा धसांचा आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. अजित पवारांच्या पक्षाचे दोन्ही मंत्री रडारवर, तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. संजय राऊतांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती. आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती. तर 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळी हत्या. राज ठाकरे आता दुपारी 2 वाजता मुंबई महानगरपालिका आयुक्तांना भेटणार. मुंबईतील विकास कामांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार. राज्यातील अनेक जिल्हा बँका कर्जमाफीच्या फेऱ्या. तर आता जिल्हा बँकांची 28,606 कोटींची थकबाकी. निवडणुकीच्या वेळी सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ. आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात. राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त. 30 मिनिटं आधी केंद्रावर पोहोचण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय. तर शिक्षणासाठी आता दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा. 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुंड बिश्नोईचे फोटो झळकले. बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक. विशाल पवार असं अटक केलेल्या तरुणाचं नाव. पीओपी आणि उंच मूर्त्यांना बंदी. मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2,000 रुपयांचा दंड. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक. मुंबईतील उन्हाच्या तीव्रतेत वाढ. तर पारा 37 अंशांच्या विक्रमी पातळीवर. येत्या काही दिवसातच रात्रीचा गारवा सुद्धा कमी होणार. नागपुरातील अनेक भागांमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद असणार. तर पारडी फिडरवर आता जलवाहिनी जोडण्याच्या कामासाठी सकाळी 11 वाजेपासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याचं प्रकरण. तर खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून एसआयटी चौकशीचा आढावा. चौकशी दरम्यान कुणालाही दिवसभर बसवून ठेवू नका. छोट्या बाबी समोर आल्यास गुन्हे नकोत. तसंच शाळकरी विद्यार्थ्यांना दाखले देण्याच्याही सूचना. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये माओवाद्यांना गावबंदी. शासकीय योजनांच्या लाभामुळे आता नागरिकांचा पोलिसांवर विश्वास वाढला. कोयारकोठी, मरणकार यासह ग्रामस्थांकडून पोलिसांना बंदुका सुपूर्द. शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सरकारचा दणका. नव्यानं अर्ज प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून द्यावे लागणार. पश्चिम रेल्वेकडून 3 दिवस आधीच अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध. तर सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली यूटीएस खिडकीवर उपलब्ध. शेवटच्या क्षणी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.